अहिल्यानगरमध्ये निवडणुकीचा धुराळा. प्रचाराच्या वादातून तरुणाच्या डोक्याला कट्टा लावून जीवे मारण्याची धमकी, 7 जणांवर गुन्हा. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच मुकुंदनगर परिसरात दहशत निर्माण करणारी गंभीर घटना घडली आहे. प्रचाराच्या कारणावरून 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुण यासिर अन्सार सय्यद याला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 3 जानेवारी 2027 रोजी रात्री मुकुंदनगरातील अल अमिना मैदानावर यासिर आपल्या मित्रांसोबत असताना 2 दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी त्याला घेरले. यावेळी सॅम उर्फ समीर जाफर खान याने गावठी कट्टा काढून थेट यासिरच्या डोक्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिली. तर समद वाहब खान, खालिद दिलदार शेख, सोफियान समद खान, माजिद समद खान, मुजीब उर्फ भुरिया आणि नावेद रशीद शेख यांनी यासिरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घटनेनंतर नागरिकांनी धाव घेताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. निवडणुकीच्या काळात भरवस्तीत कट्ट्याचा वापर झाल्याने पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कॅम्प पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास चालू आहे.